हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांतीज हॉबी अँड व्लॉग। आज आपण बनवणार आहोत मक्याचे पराठे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम इथे मक्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत। हे स्वच्छ मी करून घेतले आहेत आणि पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये हे मक्याचे दाणे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। पाण्याला एक उकळ आल्यानंतर आपल्याला हे मक्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत। आता उकळ आला आहे। अशा पद्धतीने पाण्याला छान उकळ आला की आपल्याला ते गाळणीने गाळून घ्यायचे आहे। तर ह्या चाळणीमध्ये आपण हे थोडा वेळ असेच ठेवूया आणि त्यानंतर एका ताटामध्ये अशा पद्धतीने पसरवून दाणे घालायचे आहेत। यातलं पाणी पूर्णपणे सुकलं पाहिजे अशा पद्धतीने ते ठेवायचे आहेत। आता आपलं हे झालं आहे। आता आपण कणिक मळायला घेऊया। मी इथे 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। तुम्हाला 4 वाट्या मैद्याचं पीठ पाहिजे असेल तरी घेऊ शकता किंवा 2 वाट्या गव्हाचं आणि 2 वाटी मैद्याचं सुद्धा वापरू शकता। त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा हळद, 1 चमचा मसाला आणि 1 चमचा मी इथे ओवा घातला आहे। त्यानंतर मी कोथिंबीरीची फक्त इथे पानं घेतली आहेत, ती घातली आहेत। आता आपण त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चपातीच्या पिठाप्रमाणे याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि मऊसूत पीठ बनवून घ्यायचं आहे। पीठ छान मळून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे तेल घालून परत एकदा छान मळून घ्यायचं आहे। आता आपलं हे पीठ मळून झालं आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल घालून परत एकदा मळून घेतलं आहे आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे ठेवायचं आहे। आता आपण सारण तयार करूया। आता मक्याचे दाणे एका मिक्सरमध्ये घालून जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। आता त्यामध्ये 1 बारीक कापलेला कांदा घालायचा आहे। त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। 2 इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि किसलेलं आलं। आता इथे 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर घेतली आहे आणि 1 चमचा मसाला घातला आहे। पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे पाव चमचा मिरी पावडर घातली आहे आणि आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला आता अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं हे आता सारण तयार आहे। आता 10 मिनिटं झाली आहे। आपलं कणिक तयार झाले काय पाहूया। इथे आता आपलं कणिक छान तयार झालं आहे। आता आपण कणिक 2 मिनिटं छान मळून घ्यायचं आहे। त्यानंतर चपातीला आपण गोळा घेतो तेवढा गोळा घेऊन एक चपाती, पातळ चपाती लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने चपातीच्या गोळा एवढा गोळा घेऊन आपल्याला एक पातळ चपाती लाटायची आहे। त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे।
गव्हाचं पीठ लावून आपल्याला चपाती लाटायची आहे। चारी बाजूनी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे। आता आपली चपाती छान लाटून झाली आहे। आता आपण त्यामध्ये सारण भरायला घेऊया। पराठा तुम्ही तुमच्या आवडीच्या आकाराचा बनवू शकता। इथे मी त्रिकोणी पराठा बनवणार आहे। त्यासाठी मी अशा पद्धतीने सारण भरणार आहे आणि त्याला ट्रायंगलचा आकार देणार आहे। पराठा बनवताना प्रथम आपल्याला दोन्ही साइडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजू अशा पद्धतीने बंद करून घ्यायची आहेत। आता आपला हा पराठा तयार आहे। इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घातले आहे। आता आपण त्यामध्ये पराठा घालूया आणि शॅलो फ्राय करून घेऊया। आपल्याला अशा पद्धतीने पराठा शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे। एक बाजू आपली छान क्रिस्पी झालेली आहे। आता दुसरी बाजू आपल्याला तशीच क्रिस्पी बनवून घ्यायची आहे। आता आपला पराठा दोन्ही बाजूनी छान फ्राय झालेला आहे। आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया। असंच आपण आता एक दुसरा पराठा बनवूया आणि त्याला चौकोनी आकार देऊया। अशा पद्धतीने सारण आपल्याला भरायचं आहे आणि चारी बाजूनी आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व बाजू आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पराठा बनवून झाल्यानंतर आता मी तेलामध्ये हा पराठा फ्राय करून घेणार आहे। एक साइड सॅलो फ्राय झाल्यानंतर आपल्याला दुसरी साइड सॅलो फ्राय करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बाकीचेही मी पराठे बनवून घेणार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग।